नमस्कार. PSR न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोडके. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर परिसरात घडलेल्या खून प्रकरणाने काही दिवसापूर्वी संपूर्ण भाग हादरला होता. एका क्षणिक रागातून घडलेली ही घटना एका कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना ठरली आणि आरोपी फरार असल्यामुळे न्याय मिळतो का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या अख्यात काशात आशेची किरण ठरली ती स्थानिक गुन्हे शाखेची जिद्द आणि चिकाटी. सुमारे 20 दिवस रात्र एक करून प्रत्येक धागा पकडत प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा पाठलाग सुरू ठेवला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जणू एक ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. आरोपीला शोधायचंच. गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषण, सतत बदलणारे ठिकाण आणि सगळ्या अडचणीवर मात करत हे पथक शांतपणे पण ठामपणे पुढे सरकत राहिली. शेवटी नांदेड जिल्ह्यातील मुखेड जवळील सलगरा फाटा परिसरात आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली. इथे सुरू झाला निर्णायक क्षण. पोलिसांनी सापळा रचला. क्षणासाठी श्वास रोखून धरावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. आरोपीला चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसासमोर त्याचा हा प्रयत्न फोल ठरला. पाठलाग करून पोलिसांनी त्याला शिताफीनेत पकडले आणि अखेर न्यायालयाच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं गेलं. चौकशीत समोर आलेली घटना मन सुन्न करणारी होती. आरोपी आणि मयत कामानंतरची संध्याकाळ मजुरीचे पैसे घेऊन थोडे दारू सेवन करण्यासाठी गायरान परिसरात बसले होते. मग किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात आरोपीने आपल्या सहकार्याचाच जीव घेतला. एक क्षणाच्या चुकीने एका कुटुंबाचा आधार कायम गेला. या संपूर्ण प्रकरणात सर्वात ठळकपणे समोर आली ती स्थानिक गुन्हे शाखेची अथक मेहनत, जिद्द. यामुळे हा आरोपी आला. बालाजी बाबू जाधव, वय 39 वर्ष, राहणार मोगाव तांडा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड, याला पुढील कारवाईसाठी अहमदपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमागे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, तसेच खान पठाण, माधव बिलापट्टे, नवनाथ हसबे, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जायभळे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड आणि फळे यांनी परिश्रम घेतले. त्याच अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत ही बातमी नक्की शेअर करा. धन्यवाद.